हे वाङ्मय निबंध असत. अभ्यासक्रमाला पूरक असणारे विषय ते देत असत आणि विद्यार्थ्यांकडून ते लिहून घेत असत. विद्यार्थ्यांनी निबंध लिहून आणल्यानंतर काळजीपूर्वक ते तपासून देत असत. त्यांच्या चुका लाल शाईने डाव्या बाजूला लिहित असत आणि या त्रुटी राहून गेल्या, या उणीवा राहून गेल्या, याला पहिली पेलांटी हवी होती, याला दुसरी पेलांटी हवी होती, या शब्दाला पहिला उकार हवा होता, या शब्दाला दुसरा उकार हवा होता. इतकं बारीक सारीक ते लिहित असत आणि त्यामुळे त्यांच्या हाताखाली जे विद्यार्थी शिकले ते महाराष्ट्रातल्या अनेक विद्यालयांमध्ये पुन्हा रुजू झालेले होते. हे लक्षात घ्या. त्यांचं कधी शुद्ध लेखन पुन्हा चुकण्याचं कारण नव्हतं. दुसरी एक गोष्ट ते त्या काळामध्ये भित्तीपत्रिका चालवत असत. वॉलपेपर, भित्तीपत्रिका, त्याच्यामध्ये त्यांना विद्यार्थ्यांना लिहा म्हणत असत. तुम्ही कविता लिहा, कथा लिहा, काय तुम्हाला वाटते जमेल ते लिहा, परंतु लिहिते व्हा असं ते विद्यार्थ्यांना आवाहन करत असत. त्यातून अनेक विद्यार्थी हे लिहिते झाले. अनेक विद्यार्थ्यांनी कविता लिहिल्या, काही विद्यार्थ्यांनी कथा लिहिल्या, पुढे ते कवी झाले, पुढे कथाकार झाले, अनेक जण कादंबरीकार झाले. याची सुरुवात वालने आपल्या तासामध्ये आणि विभाग प्रमुख म्हणून जे जे काही करता येईल ते जाणीवपूर्वक केलं. त्याच्यानंतर युवक पठाण वगैरे ही सगळी मंडळी आली. परंतु वालक कुलकर्णी एक तर मराठीचे विद्यार्थी होते, एम.ए. मराठी केलेलं होतं, PhD नंतर केलेली होती. विशेष म्हणजे ते इंग्रजी भाषेचे अतिशय जाणकार असे विद्यार्थी होते. इंग्रजीमध्येही त्यांनी एम.ए. केलेलं होतं. जे इंग्रजीमध्ये एम.ए., मराठीमध्ये एम.ए., PhD आणि हे सगळे उपक्रम जाणीवपूर्वक त्या विद्यापीठामध्ये त्यांनी राबवले. त्यामुळं कदाचित विद्यापीठाला असं वाटलं असेल की मराठी विभागाचा पाया ज्या बालक कुलकर्णींनी घातला त्यांच्या नावाने एक व्याख्यान मला आपण चालवले पाहिजे. वालनची अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. वाङ्मयाच्या संबंधी आहेत, समीक्षेच्या संबंधी आहे. ही समीक्षा आस्वादक अशा स्वरूपाची आहे, ही समीक्षा दिशा देणारी अशा प्रकारची आहे. वाङ्मय टीपा आणि टिप्पणी काय काय याच्यामध्ये आपल्याला टिपा देता येईल आणि कुठे कुठे टिप्पणी करता येईल, त्याबद्दल खरं खोटं, चुकीचं, बरोबर, जे खरं आहे ते बोलता येईल अशा प्रकारची टिपा आणि टिप्पणी किंवा आस्वाद किंवा त्या काळामधली ऐतिहासिक अशा प्रकारची समीक्षा त्यांनी जाणीवपूर्वक केली. इतिहासाची समीक्षा करणं ही अतिशय अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे आणि ती वालने जाणीवपूर्वक केली. मुळात समीक्षा हा अतिशय कठीण अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार आहे. कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन आणि समीक्षा. अन्य वाङ्मय प्रकार त्याला सोपे वाटत असले तरी एखादा ग्रंथ, एखादी कलाकृती कशी वाटली हे सांगणं म्हणजे समीक्षा आहे. आणि मग मला एखादा ग्रंथ आवडला असेल तर दिलीपला आवडेल असं नाही, माननीय अध्यक्ष पावणे साहेबांना तो आवडेल असं नाही, किंवा मला ज्या गोष्टी आवडल्या त्याच्याशिवाय त्या ग्रंथामध्ये आणखी 4 गोष्टी नव्या आहेत असं मुकुंद अडफंके म्हणते. कारण कलाकृती एकच असते आणि विविध अंगाने त्या कलाकृतीकडे आपण पाहत असतो. वालने मराठी समीक्षेचा पाया घातला असंही म्हटलं जातं, कारण अतिशय निखळ अशा प्रकारची वाङ्मय समीक्षा वालने लिहिली. खरं म्हणजे समीक्षा त्या काळामध्ये लिहिणं हे अतिशय कठीण होतं. एकतर कोणत्याही लेखकाला असं वाटतं की माझ्या कवितेबद्दल, माझ्या कथेबद्दल, माझ्या प्रवास वर्णनाबद्दल, माझ्या नाटकाबद्दल समीक्षकांनी चांगलं लिहावं, कौतुक करावं, चांगलं आहे असं म्हणावं, पाठीवर थाप द्यावी, पाठराखण करावी अशा प्रकारची अपेक्षा असते. आणि समीक्षकाला असं वाटत असतं
की आता याची पूर्वी स्तुती केली तर कदाचित पुन्हा पुन्हा हा चुकत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे समीक्षकाची भूमिका ही माळ्याची भूमिका असते, लाकूड तोडायची नाही. लाकूड तोड्या एखादं झाड मुळासकट तोडतो आणि त्याचा गैरवापर करतो, जळण म्हणून, विक्रीसाठी म्हणून. पण माळी तसं करत नाही. त्याच झाडाला नीटपणे तो पाणी देतो, त्याच्या फांद्या इकडं तिकडं जाऊ नये म्हणून त्याच्या फांद्या तो जरा छाटत असतो. समीक्षकाची भूमिका हीच असली पाहिजे आणि ती बालनची होती की माळ्याच्या भूमिकेत ते समीक्षा लिहित असत. काही चुकला असेल, काही उणीवा राहिली असतील तर भूमिका माळ्याची. झाड नीट वाढावं म्हणून फांद्या तोडल्या जातात, ही भूमिका घेऊन त्यांनी लिहिली. त्यामुळे महाराष्ट्रातले अनेक लेखक त्यांच्या समीक्षेमुळे नीटपणे उभे राहू शकले. आपल्याला माहित आहे की अलीकडच्या काळामध्ये किंवा तेव्हापासून समीक्षेच्या बाबतीमध्ये अनेक प्रवाह मराठीमध्ये आले. आपल्याकडे जनार्दन बागमऱ्यांनी ब्लॅक लिटरेचरवर संशोधन केलं, पुस्तकी आलं त्यांचं, निग्रो साहित्य, मराठी आणि निग्रो, मराठी समीक्षा आणि निग्रोची समीक्षा. सर्वार्थाने निग्रो साहित्याचा अभ्यास जनार्दन बागमारे यांनी केला. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. खरं म्हणजे अमेरिकेमध्ये, आफ्रिकेमध्ये काळे लोकही आहेत आणि गोरे लोकही आहेत. आता गोरं कोणाला म्हणायचं आणि काळे कोणाला म्हणायचं, आपण रंगावर पाहिल्यानंतर आपल्याला वाटते की हा काळा माणूस आहे ना, हा गोरा माणूस आहे. महात्मा गांधी हे तसे निमगोरे आहेत, गव्हाळ रंगाचे आहेत, आपल्या दृष्टीने गोरेच. पण त्यांना डब्यातून उतरवून देण्यात आलं, कारण हा गोऱ्यांचा डबा आहे आणि तुम्ही इथं कसं काय बसता. म्हणजे तिथल्या गोऱ्यांच्या दृष्टीने गांधीजी काळे आहेत आणि गोऱ्यासाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये तुम्ही कसं काय आला. म्हणून आपल्याला चित्र होतं कुठंतरी 5वी 6वी 7वीला की गांधीजींना ढकलून देण्यात आलंय आणि डब्यातून ते खाली उतरत आहे. आता काळ्या गोऱ्याची कोणती व्याख्या करायची. आपल्या दृष्टीने गांधीजी गोरे आहेत आणि गोऱ्यांच्या दृष्टीने गांधीजी काळे आहेत. आफ्रिकेमध्ये, अमेरिकेमध्ये या काळ्या लोकांनी बंड सुरू केलं. ते असं म्हणाले की आमचा काय दोष आहे, आम्हाला जो रंग प्राप्त झाला याच्यामध्ये आमचा काय दोष आहे, निसर्गात आम्ही जसे आहोत तसे आहोत. आणि त्यामुळे एक विद्रोही चळवळ अमेरिकेमध्ये उभी राहिली आणि त्याने भिंती रंगवल्या. ब्लॅक इज ब्युटिफुल, काळेपणा हे सौंदर्य आहे. काय चॅलेंज आहे आता त्यांना, त्याचं पायी मोजमाप आपल्याकडे नाहीये, काही थर्मामीटर नाहीये किंवा काही कशात तर बुडवलं तर तो काळा दिसतो आणि मग तो गोरा दिसतो. काहीही आपल्याला त्याचा मोजमाप करता येत नाहीये. समीक्षकाच्या समोर हा प्रश्न होता की कोण काळे आणि कोण गोरे. शिवाय या डोळ्याने आपण बघणार आहोत, त्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. जगाच्या पाठीवर नावाचा चित्रपट आहे आणि या चित्रपटातली नायिका ही डोळस आहे आणि नायक आंधळा आहे. आणि तरी ती गाणं असं म्हणते, जरी आंधळी मी तुला पाहते. आता आपल्या समोरचा प्रश्न असा आहे की ती आंधळी आहे कसं काय पाहू शकते. ते आंधळ्या नायिकेला सुद्धा नायक दिसतो. कसा दिसतो, ती असं सांगते आपल्या गाण्यामध्ये की तुझा स्पर्श सुंदर आहे, तुझं वागणं सुंदर आहे, तुझं बोलणं सुंदर आहे, तुझी काम करण्याची पद्धत सुंदर आहे, तुझा सहवास सुंदर आहे. आणि या सगळ्यामुळे मला असं वाटतं की मी आंधळी असले तुझं सौंदर्य मी जाणू शकते, तुझा चांगुलपणा मी जाणू शकते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा चांगुलपणा जाणून घ्यायचा असेल
तर त्याला डोळे असले पाहिजे असं अजिबात नाही. इथं समीक्षेचा प्रश्न निर्माण होतो. काळा की गोरा हे कसं ठरवायचं, इथं समीक्षकाचा समोर प्रश्न आहे. चांगला की वाईट हे पाहण्याची अजिबात गरज नाहीये. डोळे नसताना सुद्धा ती नायिका म्हणते, जरी आंधळे मी तुला पाहते. असे अनेक प्रश्न निर्माण होतात. लक्ष्मण माने असं म्हणतात की जेव्हा हा देश जसा कृषी प्रधान आहे तसा तो जाती प्रधान आहे, आणि त्यामुळे लक्ष्मण मानेचा आंतरजातीय विवाह झाला. अहमदनगरची शशी माने यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. ती मराठा समाजातली मुलगी आहे. हे सेवादलाचे काम करत होते आणि त्यातून त्यांचा विवाह झाला. सगळी मंडळी उपस्थित होती. अरेंज मॅरेज झालं नगरला, आणि आपल्या बायकोला घेऊन ती त्यांच्या गावी आली साताऱ्याला. साताऱ्याला आल्यानंतर सगळीकडे असा सन्नाटा पसरलेला होता. मी कुणाला बोलत नाहीये, म्हणजे आई वडील सुद्धा बोलायला तयार नाही, सुनचं कोणी स्वागत करत नाहीये घरी, आणि सगळी त्यांची जी वस्ती आहे कैकाडी समाजाची, त्या वस्तीमध्ये कुणीतरी असं वाढलेलं आहे असं सगळं चित्र दिसतं. लक्ष्मण माने आपल्या आई वडिलांना असं विचारतात की कुणी गेले की काय, की सगळा असा सन्नाटा पसरला, स्मशान शांतता पसरली आहे. नाही लजाने ती आई असं म्हणते की अरे लक्ष्मणा, तू जे लग्न केलास ना त्याच्याबद्दल आखी जात पंचायत नाराज. मला लग्न करायचं होतं, मी तिला आवडलो, ती मला आवडली, आणि सर्व मित्रांच्या समक्ष आमचं लग्न झालंय, आणि एवढं काही वाईट वाटून घेण्याचं वस्तीला काही कारण नाही. वस्तीचं म्हणणं असं आहे, पंचायतीचं म्हणणं असं आहे की आपली कैकाडी जात ही श्रेष्ठ आहे आणि मराठा जात ही श्रेष्ठ नाहीये. त्यामुळे खालच्या जातीतल्या मुलीबरोबर तू लग्न केलास हे काही आवडलं नाही म्हणे लोकांना. आता ही किती कमाल आहे तुला. आणि लक्ष्मण माने अस्वस्थ होता, पण तो म्हणता त्याच्यातून काही मार्ग तरी काढा. तुम्ही बोलायला तयार नाही, काय नाही, आणि त्यांच्या घरावर तर बहिष्कार. मग मार्ग असा काढतात की जात पंचायत बसले, लक्ष्मण मानेला काही दंड लावतात, आणि दंड लावून पुन्हा असं म्हणतात की आता ही जी शशी माने आहे ना, तर तिला कैकाडी समाजाची दीक्षा दिला जाईल. अगोदर तिला कैकाडी केलं जाईल, आणि मग ती कैकाडी झाली की मग तुझ्याबरोबर पुनर्विवाह होईल, आणि मग ती लग्न करण्यास मागलं जाईल. त्या पद्धतीने करावं लागेल. इथं समीक्षेचा प्रश्न निर्माण होतो की कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ. जे आपल्याला साधारणपणे असं म्हणते की ब्राह्मण असेल, मराठा असेल, लिंगायत असेल, हा सुवर्ण समाज आहे, आणि कैकाडी जात ही भटकी जमातीतली आहे. मग त्यांचा समज असा आहे की आपण उच्च आहोत. आपल्याकडे सोनार आहे ना, तो ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ समजला जातो स्वतः. अशा सगळ्या लोक तिथं समीक्षेचा प्रश्न निर्माण होतो. लक्ष्मण माने असं म्हणतात की मला वर्षानुवर्ष असं सांगण्यात आलं की मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध हा चांगला असतो. लक्ष्मण माने असं म्हणतात की मला तो कधीच चांगला वाटला नाही तो सुगंध, कारण मला एकतर मोगरा लवकर भेटला नाही, मला तो कळाला नाही हा मोगऱ्याचा आहे म्हणून. माझ्या लहानपणापासून जो मला वास येतो ना म्हणले, तो तळलेल्या बोंबील माशाचा येतो, तो मला खूपच छान आवडतो. सुगंध कोणता चांगला हे प्रत्येकाला वेगळा वाटेल ना. प्रत्येकाच्या सुगंधाची व्याख्या ही वेगळी आहे. लक्ष्मण माने पुढे असं म्हणतात की सगळ्यात चांगलं फूल कोणतं,
की वर्षानुवर्ष गावाच्या बाहेर आमचा समाज राहतो आणि इकडं तिकडं फिरतो. मला फक्त धोत्र्याचं फूल माहित आहे. अतिशय शुभ्र, बारीक 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 त्याच्यावरच्या रेषा, त्याच्यामधून आलेल्या सुंदर 2-4 कळ्या, आणि त्याला सुद्धा एक प्रकारचा वास असतो आणि दिसायला अतिशय सुंदर अशा प्रकारचं ते फूल असतं. त्यामुळे मला गुलाब हे फूल चांगलं कधीही वाटलं नाही, मला धोत्र्याचं फूल चांगलं वाटतं असं लिहूनच टाकलं. इथे समीक्षेच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण होतात. प्रे सोनकांबळेचं आत्मचरित्र हे मराठीमध्ये प्रथमतः आलं. ते छापलं गेलं उशिराने 1 वर्ष, परंतु त्यामध्ये अनेक शब्द आले. अहमदपूरच्या परिसरातला हा लेखक आहे, उदगीर अहमदपूर या त्रिकोणातला तो लेखक आहे. बोली भाषेमध्ये आठवणीचे पक्षी आले आणि जेव्हा ते पुस्तक पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये लावलं तेव्हा पुणे विद्यापीठाच्या विभाग प्रमुखाचं एक पत्र प्रे सोनकांबळेंना आलं आणि त्याच्यामध्ये 400 शब्द लिहून पाठवण्यात आलेले होते. आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं होतं की या 400 शब्दांचा मराठी अर्थ, आत्मचरित्र मराठीतूनच, पण या 400 शब्दाचा अर्थ लिहून हा आम्हाला पाठवा, म्हणजे आम्हाला तो टिप्पणीमध्ये टाकता येईल, त्या पुस्तकाच्या मागे टाकता येईल, कारण आमच्या विभागातील विद्यार्थ्यांना या शब्दाचा अर्थ कळत नाही. याचा अर्थ असा की पत्रही मी पाहिलेलं आहे, कारण मी त्याच पुस्तकावरती करत होतो. याचा अर्थ असा की मराठवाड्यातले ते शब्द पुण्याच्या विद्यार्थ्यांना कळत नाही. पुण्यातले काही असे शब्द आहेत ते मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना कळत नव्हते. जेव्हा मी एमएला होतो तेव्हा कोतापल्ले सरांनी एक प्रश्न विचारला, तो कादंबरीत आलेला असल्यामुळे त्याने असं म्हटलं की अँटिना कोणाकोणाला माहिती आहे, हात वर करा. अख्ख्या वर्गामध्ये एकाच मुलीने हात वर करा. चिपळूणकर नावाची कोकणातली मुलगी होती, तिचे वडील हे विभाग नियंत्रक होते बस खात्यामध्ये आणि तिच्याकडेच टीव्ही असल्यामुळे तिला अँटिना माहित होता. आम्हाला वर्गातल्या 40 विद्यार्थ्यांपैकी जवळपास उपस्थित असलेले 28-29 विद्यार्थी हे हात वर करू शकले नव्हते, अँटिनाच माहिती. पुण्याला जसं 400 शब्द कळत नव्हते, तसं मराठवाड्यामध्ये अँटिना शब्द सुद्धा आपल्याला टीव्ही आल्यानंतर कितीतरी वर्षांनी माहित झालं. टीव्हीच उशिरा आला. जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा अख्ख्या विद्यापीठामध्ये टीव्ही नव्हता, फक्त मेडिकल कॉलेजला एक टीव्ही होता आणि प्रचंड गर्दी पडली तिथे सगळं दृश्य बघायचं म्हणून मेडिकल कॉलेजच्या डीनने तो टीव्ही आणून मैदानात ठेवला आणि मग आपल्या विद्यापीठातले सगळे विद्यार्थी, मेडिकलचे सगळे विद्यार्थी ते 31 ऑक्टोबरला झालेली हत्या आणि त्यानंतर सगळं ते त्या टीव्हीवरती, तोही ब्लॅक आणि व्हाईट होता, ते सगळं दाखवलं जातं. अनेकदा जेव्हा समीक्षेचा आपण विचार करतो तेव्हा असे अनेक प्रश्न निर्माण होतात की काय चांगलं आणि काय वाईट, कशामुळे ते चांगलं, कशामुळे ते वाईट, याची उत्तर समीक्षकाला द्यावी लागतात. समीक्षक हा अंतिमतः आपल्या विद्यार्थ्याशी, आपल्या वाचकाशी, आपल्या साहित्याशी, आपल्या संस्कृतीशी खूप बांधील असतो. बालक कुलकर्णीने या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपली भूमिका नक्की केलेली होती. अतिशय प्रागतिक अशा विचाराचे बालक कुलकर्णी होते आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये ते चांगले समीक्षक निर्माण झाले. सुधीर दसराने त्यांच्याकडे पीएचडी केलेली आहे, त्यामुळे ते चांगले समीक्षक निर्माण झाले. त्याचं सगळं श्रेय हे बालक कुलकर्णींना आपण देत असतो. त्यामुळे मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगली समीक्षकांची पिढी निर्माण करण्याचं श्रेय हे बालक कुलकर्णींना जातं. हरिभाऊ आपट्यांच्या कादंबऱ्या असतील, खानविलकरांच्या कादंबऱ्या असतील, खाडिलकरांचं लेखन असेल,
नाटकं असतील या संदर्भामध्ये याला योग्य अशा प्रकारची समीक्षा ही वालननी केली आणि त्यामुळे या कलाकृतींचा परिचय आपल्या सर्वांना झाला किंवा त्या काळातल्या वाचकांना. समीक्षकाची भूमिका त्या ती कलाकृती समजून देण्याची असली पाहिजे. त्यातलं भाषा सौंदर्य काय, त्यातलं बाह्य सौंदर्य काय, त्याच्यातले सुभाषिते, त्याच्यातला सुविचार, त्याच्यातले वाक्प्रचार, त्याच्यावर संस्कृतीचा असलेला प्रभाव आणि त्या पुस्तकाचं जे कथानक आहे त्याचं काय सामर्थ्य आहे आणि अंतिमतः या कथानकाला काही मर्यादा आहेत का, या पद्धतीने समीक्षकाला त्या ग्रंथाचा परिचय करून द्यावा लागतो. चांगला समीक्षक किंवा वाल्यांच्या बाबतीत असं म्हणता येईल की वाला असं लिहित असत, उदाहरणार्थ एखाद्या पुस्तकाचा परिचय करून दिल्यानंतर त्याच्यातल्या उणीवा सांगताना वाला असं लिहायचे की या ग्रंथामध्ये अजून सुधारणेला बराच वाव आहे असं ते म्हणतात की या कलाकृतीमध्ये या उणीवा आहेत असं कधीही ते लिहित नसत. या कलाकृतीमध्ये सुधारणेला अजून बराच वाव आहे. याला पाठांकन म्हणतात की त्याला प्रोत्साहन तर द्यायचंच आहे, परंतु त्याचबरोबर या कलाकृतीमध्ये किंवा या लेखकाच्या लेखनामध्ये अजून चांगली प्रगती झाली पाहिजे. सगळे दोष वगळून, उणीवा वगळून, त्रुटी कमी करून ती कलाकृती पुन्हा नव्याने निर्माण करता आली पाहिजे, दुसरी करता आली पाहिजे, ही भूमिका वालनची होती. आणि त्यामुळे अनेक पुस्तकांचा आस्वाद त्यांनी लिहिला आणि त्याचेच ग्रंथ झाले. त्यामुळे टिप्पणी असेल किंवा त्या कलाकृतीचा आस्वादन कशा प्रकारची समीक्षा असेल किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्या कलाकृतीच्या बद्दलची माहिती देणं असेल, या गोष्टी अतिशय अवघड होत्या. परंतु वालने अतिशय दिलिया या कलाकृतींचा परिचय करून दिला आणि मराठी समीक्षेचा पाया त्यांनी घातला असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला माहित आहे की ऐतिहासिक बाबीबद्दल अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला दोन प्रकारची मततंत्रे दिसतील. एक योग्य निर्णयापर्यंत, अचूक अशा प्रकारच्या सत्यापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर खूप बारकाईने अभ्यास करावा लागेल. एक उदाहरण त्या निमित्ताने देता येईल की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाही झाला. दोन मतांतरे आहेत. एक मत असं आहे की शिवाजी हे शूद्र होते म्हणून आम्ही राज्याभिषेक नाकारला, आम्ही केला नाही. का शूद्र होते तर परशुरामाने ही पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे आणि आता पृथ्वीच्या पाठीवर क्षत्रिय कुणीही नाही, दोनच वर्ण शिल्लक आहेत. आणि त्यामुळे शिवाजी राजे हे राज्याभिषेक करायला पात्र नाहीत, कारण ते शूद्र आहे. हे एक मत होतं म्हणून राज्याभिषेक नाकारला. दुसरं मत असं आहे, मदन मार्डीकर वगैरे असं लिहितात सोलापूरचे, की राज्याभिषेक का नाकारला महाराष्ट्रातील ब्रह्मवृंदांनी. त्यांचं असं म्हणणं, ते ब्रह्मवृंदांचं म्हणणं असं की आमच्यातील सर्वश्रेष्ठ ब्रह्मवृंद हा काशीमध्ये राहतो, त्याचं नाव गागाभट्ट आहे आणि त्यांच्या हातूनच हा राज्याभिषेक झाला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रातील ब्रह्मवृंदांची होती. म्हणून अतिशय नम्रपणाने हा राज्याभिषेक करायला महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी नकार दिला. आपले गुरु हे गागाभट्ट आहे आणि त्यांनीच तो करावा म्हणून आम्ही नकार देत आहोत. म्हणून शिवाजी राजाने गागाभट्टांना बोलावलं आणि राज्याभिषेक करून घेतला. ही दोन मतं आहेत. एक विद्यार्थी म्हणून, एक चिकित्सक प्राध्यापक म्हणून, एक संशोधक म्हणून
याच्या सत्यापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. जर सर्वश्रेष्ठ गागावर्त काशीहून आलेले असतील तर वजना इतक्या मोहरा त्यांनी घेतल्या असे मी मत आहे. आणि त्यामुळे तो करार झाला, तो व्यापार झाला, अलीकडच्या भाषेत तो भ्रष्टाचार झाला. या दिशेनेही समीक्षा केली पाहिजे, या दिशेने संशोधन केलं पाहिजे. म्हणून संशोधक समीक्षक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि त्यामुळे वालक कुलकर्णींनी अनेक ऐतिहासिक ग्रंथाचा परिचय करून देताना कार्यक्रमाची कसरत त्यांना करावी लागली, परंतु न्यायाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न वालकने त्या काळामध्ये केला आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून मराठी समीक्षा वाटचाल करते आहे. दुसरी एक बाब अशी की मराठी समीक्षा जेव्हा निर्माण झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये साहित्यामध्ये अनेक चळवळी निर्माण झाली. जे एकीकडे दलित साहित्याची चळवळ आली, त्याच्यानंतर ग्रामीण साहित्याची चळवळ आली, आदिवासी साहित्याची चळवळ आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये बहुजनातला लेखक हा लिहू लागला, तो बोलू लागला आणि त्याच्या पद्धतीनं त्याच्या कलाकृती निर्माण होत लागला. जे नाशिक फडके असतील किंवा खांडेकर सुद्धा असतील, फडक्यांच्या कादंबऱ्या जेव्हा वाचतो तेव्हा एखाद्या स्त्रीचं वर्णन करताना फडके 1 ते 2 पानं खर्च करतात. 2 पानं त्या स्त्रीचं वर्णन करताना. आणि आमचा ग्रामीण लेखक अगदी दादा बोराडे जेव्हा स्त्रीचं वर्णन करतात तेव्हा एकाच ओळीमध्ये एकाच शब्दात करतात, ती चवळीच्या शेंगासारखी होती. म्हणजे कुठे 1 पानाचं वर्णन स्त्रीबद्दल आणि नवीन आलेला आमचा ग्रामीण भागातला लेखक ती चवळीच्या शेंगासारखी होती एकाच वाक्यामध्ये त्या स्त्रीचं वर्णन करतो. अण्णाभाऊ साठेंच्या कथेमधली जी नायिका आहे तर तिचे डोळे सुंदर आहेत आणि तिचा याच्यात काही दोष नाही. निसर्गतः तिचे डोळे सुंदर आहेत आणि ती जेव्हा घराच्या बाहेर जाते, पाणी भरायला जाते, कामाला जाते, तेव्हा लोक तिच्या डोळ्याकडे पाहत असतात. आणि ती जेव्हा घरी येते तेव्हा तिचा जो नवरा आहे तो प्रचंड नाराज होतो की लोक तुझ्याकडे का पाहतात. काय उत्तर आहे तुझ्याकडे? काही उत्तर नाही. निसर्गतः तिचे डोळे सुंदर आहेत आणि लोक तुझ्या डोळ्याला पाहतात. आणि नवरा असं म्हणतो की लोक तुझ्याकडे का पाहतात. काय करावं त्या नायिकेने? त्या नायिकेने डोळे फोडून घेतले. एकीकडे समाज, एकीकडे नवरा आणि मग ती नायिका डोळे फोडून घेतले. असे अनेक प्रश्न साहित्याच्या संदर्भामध्ये निर्माण झाले आणि असे नवे नवे प्रवाह आले. त्यामुळे मराठी साहित्याचे एकूणच मराठी साहित्य समृद्ध झालं. परंतु प्रथमतः असं वाटतं की काही धक्के बसतात की काय भूकंप होतो की काय असं आपल्याला वाटत. कारण देवदासीची प्रथा आपल्याकडे कमी पण कोल्हापूरच्या या प्रदेशामध्ये जास्त आहे. आणि देवाबरोबर लग्न लावण्याची पद्धत आहे, डोळे सोडण्याची पद्धत आहे. जे आईचं लग्न देवाबरोबर लागतं, पुन्हा तिला जर मुलगी झाली तर तिचं लग्न सुद्धा पुन्हा देवाबरोबर झालं. अण्णाभाऊंच्या कथेमध्ये ती नायिका असं विचारते की आई, तुझा जो नवरा आहे तो माझा नवरा कसा होईल? माझा नवरा कसा होईल? इथं समीक्षेचे प्रश्न वगैरे की ती देवदासीची मुलगी असं विचारते की तुझं देवाबरोबर लग्न झालंय म्हणजे तो तुझा नवरा आहे आणि मला तू पुन्हा म्हणतोस की त्याच्याबरोबर लग्न करायचं. तुझा तो नवरा, माझा नवरा कसा होईल? असे प्रश्न मराठी साहित्यामध्ये निर्माण झाले आणि त्यामुळे मराठी समीक्षा मला वाटते समृद्ध होत गेली. आणि हे समृद्ध करण्यामध्ये
कुलकर्णी यांनी पायाभूत अशा प्रकारचं काम केलं, म्हणून या निमित्ताने मला इथे बोलण्याची संधी दिली, म्हणून मी माननीय प्राचार्य सर, आमचे मराठीचे विशेष सर यांना धन्यवाद देतो. आपणालाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो.